शब्दमानसी शब्दमानसी शब्दमानसी. लोक हो नमस्कार. आत्ता या क्षणी शब्दमानसी पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आज ऐकूया सकल संत विठ्ठलरंग या आपल्या मालिकेचा भाग 5. संत चोखामेळा. महाराष्ट्रातील भागवत धर्माचे आद्य प्रणेते संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज हे संत केवळ आत्मानुभवी संत नव्हते, तर लोकसंग्रहाची आस्था बाळगणारे, काळाची गरज ओळखून जुन्या श्रद्धास्थानांना नवं वळण देणारे क्रांतिदर्शी सुधारकही होते. त्यांनी समाजजीवनातील जडत्व नाहीसं करून परमार्थ साधनेतील आत्मोद्धाराची प्रेरणा निर्माण करण्यासाठी मराठीतून वाङ्मय निर्मिती केली. भागवत धर्माचं रहस्य विशद करून सांगितलं. संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांनी हाती घेतलेल्या धार्मिक प्रबोधनाच्या कार्यामुळे महाराष्ट्रात जागृतीचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. ज्यांना परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे अशा समाजातील सगळ्या निष्ठावान भक्तांना वारकरी संप्रदायाचं दार खुलं झालं. त्यामुळे हीन समजल्या जाणाऱ्या लोकांना या मार्गानं आकृष्ट केलं. भक्तीमध्ये याती येत नाही, म्हणूनच योगी, ज्ञानी, विद्वान पंडितांपेक्षाही भक्त श्रेष्ठ असतो. भक्त समता आणि समानता सांगतात, म्हणून ते इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. संत नामदेवांचे शिष्य संत चोखामेळा हे असेच श्रेष्ठ भक्त होते. संत चोखामेळा म्हणजेच चोखोबा. चोखा म्हणजे चोखट, चांगला, शुद्धतेचं प्रतीक असलेला, तर मेळा म्हणजे समन्वय, म्हणजेच शुद्धतेचा समन्वय असलेला तो चोखामेळा. नावाप्रमाणे चोखोबांनी आपल्या जीवनात सत्वाचा आणि शुद्ध आचरणाचा समन्वय साधला. चोखामेळांचं अधिकृत चरित्र उपलब्ध नाही. चोखामेळांचे गुरु संत नामदेवांनी चोखोबांविषयी काही अभंग लिहिलेत. त्यातून चोखोबांचं काही प्रमाणात जीवन दर्शन घडतं. महिपतींनी चोखोबांविषयी वर्णन करताना म्हटलंय, काय कराल उंच वर्ण, सत्कर्म आचार शास्त्रण, एका भक्ती भावा वाचून, जगज्जीवन नातुडे. एका भक्ती भावा वाचून, जगज्जीवन नातुडे, जगज्जीवन नातुडे. नामदेव, महिपती यांच्या वर्णनावरून चोखामेळांची पारमार्थिक उंची लक्षात येते. चोखामेळांचे अभंग वारकरी संप्रदायात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी 350 अभंगांची रचना केली आहे. त्यातले जोहार मायबाप जोहार, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, धाव घाली विठू आता, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, सुखाची सुखराशी आम्हासी बोळली यासारखे चोखोबांनी लिहिलेले अभंग कित्येकांना तोंडपाठ आहेत. या अभंगातून ते केवळ साक्षर नव्हते, तर बहुश्रुतही होते हे ध्यानात येतं. संत चोखामेळांचा जन्म विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरी किंवा मेहरुण येथील असावा. नंतर ते मंगळवेढ्याला कुटुंबासह आले असावेत. रूढ आणि व्यावहारिक अर्थानं श्रीमंत आणि संपन्न नसलेलं मंगळवेढे गाव भक्तीनं आणि संत परंपरेनं मात्र संपन्नता लाभलेलं होतं. मध्वाचार्यांचे शिष्य टीकाचार्यांची मंगळवेढे ही जन्मभूमी. तसंच प्रख्यात संत दामाजी पंत, मौनी बुवा, बाळकृष्ण बुवा, वारकरी बुवा, लतीफ बुवा, गैरी साहेब अशी संत मंडळी मंगळवेढ्याची. संत चोखामेळ्यांचं वास्तव्य मंगळवेढ्यात असल्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या संत ज्ञानदेवादिकांपासून अनेक संतांचा सहवास संत चोखामेळ्यांना लाभला. पुढे संत चोखामेळ्यांनी पंढरपूरलाच वास्तव्य केलं. त्यांचा संपूर्ण परिवार पंढरीच्या विठोबाचा भक्त होता. विठ्ठल
हे त्यांचं आराध्य दैवत. चोखामेळ्यांची पत्नी सोहिरा म्हणजेच सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका हा त्यांचा परिवार. संत चोखोबांसहित या सर्वांनी रसाळ, उत्कट आणि भावस्पर्शी अभंगरचना केलेली आहे. या कुटुंबाला आयुष्यभर परिस्थिती आणि समाजव्यवस्थेतील दोषांचे चटके फार सोसावे लागले. घरी 18 दारिद्र्य, महार जातीत जन्माला आल्यानं वाट्याला आलेली उपेक्षा यानं चोखोबांचा जीव कळवळायचा. तरीही स्वजन्माचा दोष ते स्वतःच्या गतकर्माला देतात. परमप्रिय विठ्ठलाचं दर्शन मंदिराबाहेरून घेताना त्यांची अंतरीची वेदना आणि खंत जाणवते. पंढरपूरच्या वास्तव्यात त्यांना हरिनामाचं वेड लागलं. पंढरपूरच्या भक्ती संप्रदायात त्यांचं मन विसावलं. संत चोखामेळ्यांच्या दुःखी कष्टी जीवनात मनाची शांतता त्यांना पंढरपुरातच लाभली. चंद्रभागेच्या वाळवंटात संत चोखामेळ्यांना आशेचा किरण दिसला. पंढरपूर क्षेत्री त्यांची भेट संत नामदेवांशी झाली. त्यांच्यात गुरुशिष्याचं नातं दृढ झालं. विठ्ठलाच्या भक्तीनं आसुसलेल्या प्रचंड बौद्धिक ताकदीच्या चोखोबांवर संत नामदेवांची कृपादृष्टी झाली आणि त्यावेळच्या समाजरूढीनं ग्रासलेल्या संत चोखोबांचं आयुष्यच पालटलं. संत नामदेवांनी चोखामेळ्यांच्या शिरावर वरदहस्त ठेवला. चोखोबांना नाममंत्राची दीक्षा दिली. त्याचं वर्णन करताना संत चोखामेळा आपल्या गुरुविषयी म्हणतात, धन्य धन्य नामदेव, धन्य धन्य नामदेव, माझा निरसला भेव, माझा निरसला भेव. विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी, खूण सांगितली निर्धारी, खूण सांगितली निर्धारी. ठेवोनी माथा हात, ठेवोनी माथा हात, दिले माझे मजहित, दिले माझे मजहित. दावी येले तारू, चोखा म्हणे माझा गुरु, दावी येले तारू, चोखा म्हणे माझा गुरु, चोखा म्हणे माझा गुरु, चोखा म्हणे माझा गुरु. चोखामेळ्यांची आर्त भक्ती फळाला आली. मागे पुढे देव रीता ठाव कोठे, हृदयीच भेटे देही देव. हे तत्व गुरुकृपेमुळे त्यांच्या अंतःकरणात बिंबलं. संत चोखामेळ्यांना हृदयस्थ परमात्म्याचा साक्षात्कार झाला. संत चोखामेळ्यांमधला आत्मविश्वास जागवून त्यांना संत मांदियाळीत आणण्याचं काम संत नामदेवांनी केलं. स्वतःच्या बरोबर त्यांना देशाटन आणि तीर्थाटन घडवलं. आपल्या या शिष्याला संत नामदेवांनी अपार प्रेम दिलं. संत नामदेवांनी आपल्या या लाडक्या शिष्याची थोरवी 24 अभंगातून लिहिली आहे. असे हे थोर संत चोखामेळा. संत चोखामेळ्यांच्या कुटुंबियांची विठ्ठल भक्ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. न लगे भुक्ती मुक्ती वैकुंठीचा वास, न लगे भुक्ती मुक्ती वैकुंठीचा वास. सुखे पंढरीस राहीन देवा, सुखे पंढरीस राहीन देवा. न लगे भुक्ती मुक्ती वैकुंठीचा वास, न लगे भुक्ती मुक्ती वैकुंठीचा वास. आणि कसा कडे घडो नाना परी, आणि कसा कडे घडो नाना परी. परी मी पंढरी सोडोनी नावजे कोठे, परी मी पंढरी सोडोनी
चोखा म्हणे माझा आहे हेच सुख, चोखा म्हणे माझा आहे हेच सुख, चोखा म्हणे माझा आहे हेच सुख, आणि केठाई दुःख नाना परीचे, आणि केठाई दुःख नाना परीचे, नाना परीचे, न लगे भुक्ती मुक्ती वैकुंठीचा वास, न लगे भुक्ती मुक्ती वैकुंठीचा वास, सुखे पंढरीस राहीन देवा, सुखे पंढरीस राहीन देवा, सुखे पंढरीस राहीन देवा. लोक हो, शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल आज जे प्रथमच पाहत असतील त्यांनी मागचे भागही जरूर पहा. आणि असेच कंटेंट रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाशेजारचं बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बरं तर मंडळी, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.